तुमच्या विरुद्ध कोणीतरी फायनान्शियल फ्रॉड केला असेल किंवा तुमचे पैसे कोणीतरी बुडवले असतील, कोणीतरी तुमच्या विरुद्ध काहीतरी फायनान्शियल स्कॅमचे तुम्ही विक्टिम आहात, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट तर जी तुम्ही करावी तर ती म्हणजे तुम्ही क्रिमिनल प्रोसिडिंग्स इनिशिएट करावे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोक खूप सारे करत नाही ती म्हणजे तुम्ही एक सिव्हिल सूट फाईल करावा रिकव्हरी ऑफ दॅट अमाऊंटसाठी. कारण ऑनरेबल कोर्टनी गुन्हेगाराला पकडलं तर तो शिक्षा देईल, तो त्यांना जेलमध्ये टाकेल. पण जर समजा त्याची फायनान्शियल कंडिशन नसेल तर तो त्या पे करणार नाही तुम्हाला तुमचे पैसे परत. आणि जेव्हा आपले पैसे कोणीतरी बुडवतं, आपला मेन ऑब्जेक्टिव्ह असतो का आपल्याला आपले पैसे परत मिळावेत. पण जर सिव्हिल सूट तुम्ही इनिशिएट केलं तर सिव्हिल सूटप्रमाणे जर डिक्री तुमच्या फेवरमध्ये ऑनरेबल कोर्टाने पास केली तर समोरच्याची प्रॉपर्टी अटॅच करून त्यातनं पैसे रिकवर केले जाऊ शकतात.